नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज मुख्यतः संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे आज घडीला आपण बघतोय शिक्षक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा कालावधी हा 1 वर्ष उलटून गेला आहे. तरी शिक्षक भरतीची दयनीय अवस्था आपल्याला सर्वश्रुत आहे. मागील काळामध्ये 2017-2022 ही भरती प्रक्रिया अद्यापही संपली नाही, चालूच आहे. परंतु 2025-26च्या भरतीलासुद्धा तेच ग्रहण लागलं आहे. आज बघतोय आपली युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने या 2025-26च्या भरतीसाठी टेट 3साठी तब्बल 3 आंदोलने झाली आणि प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात अनेक वेळा पाठपुरावा झाला, ज्यांची संख्याही अगणित आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अभियोग्यताधारक, प्रत्येक तालुक्यातील अभियोग्यताधारक, प्रत्येक समस्येसाठी, प्रत्येक जागेसाठी, मग ते आदिवासी विकास असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, खाजगी शैक्षणिक संस्था असतील, समाज कल्याण, इतर मागास बहुजन वर्ग, सर्व ऑफिसकडे आपण जातो आहे, वारंवार जातो आहे. रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती सादर करण्याविषयी वारंवार निवेदनं देतो आहे आणि सोबतच जे काही समस्या त्यांच्याकडून आपल्याला स्थानिक पातळीवरती उद्भवत आहेत, त्यांच्याकडून ऐकण्यात येत आहेत, त्याच घेऊन आपण राज्य टीमच्या वतीने मंत्रालय स्तरावरती वारंवार 15 दिवसाला पाठपुरावा करतो आहे. परंतु अद्यापही ती उदासीनता कायम आहे. एकीकडे 1 मे ते 31 मेपर्यंत जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध होता आणि त्याला मुदतवाढ आपण मागणी केली आणि प्रशासनाने सुद्धा दिली, कारण प्रशासनाच्याही लक्षात आलं स्थानिक पातळीवरती अगदी काम अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे, सोबतच कमालीची उदासीनता दिसून येत आहे. तर याच धर्तीवर 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अशाही परिस्थितीत अगदी म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून आला नाही. वरिष्ठ स्तरावरून म्हणजेच मंत्रालय शालेय शिक्षण विभागाकडून पत्राद्वारे, शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी आदेशित करण्यात येते. सोबतच दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाकडून वारंवार व्हीसी घेण्यात येत आहेत, वारंवार पत्र दाखल त्यांना सोबत पत्राद्वारे विनंती करण्यात येत आहे, तंबी देण्यात येत आहे. सोबतच त्यांनाही केराची टोपली दाखवण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभाग, इतर विभाग म्हणजे आदिवासी विकास असेल, समाज कल्याण असेल, नगर विकास असेल, इतर मागास बहुजन विकास असेल, या सर्व विभागांना पत्राद्वारे विनंती करतायत. ते पत्र आपण सर्वांनी बघितलेही असतील. लवकरात लवकर आपल्याकडील कार्यवाही पूर्ण करून रिक्त जागांचा तपशील पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात यावा. परंतु अद्यापही म्हणावी तशी प्रतिसाद मिळत नाही आहे. तर याला कारण प्रमुख बदलीसाठी ह्या जागा राखीव ठेवणे. दुसरीकडे अनेक जिल्हा परिषदांमध्ये रोस्टर कंप्लीट नाही आहेत. माध्यमिक विभागाचं जिल्हा परिषदेचे रोस्टर हे प्राथमिक विभागाकडे असतं, तेही अद्याप अपूर्ण आहे आणि ते अनेक वर्षापासून अपूर्ण आहे. जर भरती प्रक्रिया वारंवार प्रत्येक वर्षी होत असेल तर हे रोस्टर प्रक्रिया का अद्याप अपूर्ण आहे? खरंच हा संशोधनाचा भाग आहे. यावरती शिक्षण आयुक्त कार्यालय किंवा शिक्षण सचिव उपसचिव स्तरावरून त्यांना आदेशित केलं गेलं नसेल का? मग केलं असेल तर यांनी ही प्रक्रिया अद्यापही वर्षानुवर्ष प्रलंबित का ठेवली असेल? 2022मध्ये 2026मध्ये प्रत्येक भरती प्रक्रियेत स्थानिक पदाधिकारी खरंच यांच्या शासन निर्णयाला, यांच्या आदेशाला, यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या मार्गदर्शनाला केराची टोपली दाखवत तर नाही आहेत ना? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तर अशा स्थितीत सद्यस्थितीत पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि शिक्षण मंत्री बघताय तुम्ही, मागील हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, उन्हाळी अधिवेशन असेल, आत्ता पावसाळी अधिवेशन असेल, शिक्षक भरती करण्याचं वारंवार घोषित करत आहेत. मात्र प्रशासन किंवा शालेय शिक्षण विभाग कृतीशून्य पाऊल टाकत आहे. अशा स्थितीत फक्त आलेल्या अधिवेशनात शिक्षण मंत्री जनतेला संबंधित गुणवत्तापूर्ण अभियोग्यताधारक उमेदवारांना फक्त त्यांची धोरणात्मक पदावर असल्यामुळे त्यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा आहे. फक्त बोलण्यातून उत्तर देत आहेत, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही आहे. तर याच धर्तीवर 6 जुलै रोजी सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचे कॉल्स, मेसेज आले. आपण आंदोलनाचा निर्णय घेतो आहे. तर ही भरती प्रक्रिया 100% रिक्त पदे नोंदवण्यात यावीत. सर्वच विभागातील
सोबतच खाजगी शैक्षणिक संस्थांतील उपलब्ध पदे सर्व पवित्र पोर्टलला येत्या कालमर्यादेत विविध कालमर्यादा ठरवून देण्यात यावी व कालमर्यादेत 100% रिक्त पदांचा माहिती ही पवित्र पोर्टलवरती रिक्त पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात यावी. ह्या प्रमुख मागण्यांसाठी आपण आंदोलन करण्याच्या विचारात आहोत. तत्पूर्वी आपण रात्री टेलिग्रामवरती मीटिंगसुद्धा घेतली आहे. सर्वांचा रिस्पॉन्स असेल, सर्वांची उपस्थिती मिळत असेल तरच हे आपण आंदोलन करणार आहोत. तर ह्यासाठी आपल्या सर्वांच्या अभिप्रायाची, आपल्या सर्वांच्या प्रतिसादाची गरज आहे. तर आपण आपल्या सर्वांच्या अभिप्रायाच्या, आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत कमेंटच्या माध्यमातून आणि टेलिग्राम मीटिंगच्या माध्यमातून. तेव्हा आपण रात्री 9 वाजता भेटूया आणि कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे अभिप्राय जास्तीत जास्त प्रमाणावर येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा पुढील दिशा, पुढील निर्णय आणि पुढील निर्णय विषयावर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.